श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। आता मागच्या कथेमध्ये आपण पाहिले की शिवशर्माची कथा पाहिली आणि कसे त्यांनी पुढे श्रीपाद श्रीवल्लभांचा पुढील जन्म अवतार नरसिंह सरस्वती होणार आहे आणि त्यानंतर स्वामीची समर्थ होणार आहे हे सगळं सांगितलं। आता पुढचा भाग थोडासा समजण्यास कठीण असल्यामुळे मी प्रथमतः श्रीपाद श्रीवल्लभांची आणि दत्तप्रभूंची क्षमा मागतो, कारण का हा वाचताना आणि तुम्हाला समजावून सांगताना जर माझ्याकडून काही चुका झाल्या तर त्या समजून घेत स्वामी देवा आणि दत्तप्रभू महाराज श्रीपाद श्रीवल्लभ महाराज मला त्यासाठी क्षमा करा ही आधी मी त्यांना सांगतो आणि पुढचा कथा सांगण्यास सुरुवात करतो। तर पुढच्या कथेसाठी मी माझ्याकडे असलेले दुसरे पुस्तक घेतलेले आहे, कारण का माझ्याकडे श्रीपाद श्रीवल्लभ दोन चरित्र आहेत। त्या मी जे वाचलेल्या चरित्रामध्ये आतापर्यंत जे पारायण करतो त्याच्यामध्ये हा भाग तेवढा स्पष्टपणे दिलेला नाही, कारण का तो थोडासा कठीण आहे। तर आपण पाहूया आणि भविष्यात घडणाऱ्या काही घटनांचा आपल्याला लगेच संबंध लागेल। तर पळणीसाहेब मी पुढे काय म्हणत आहेत, आज माझ्या विशेष पुण्यफळामुळेच मी श्रीपाद प्रभूंसोबत कृष्णा नदीमध्ये स्नान केले। स्नानानंतर श्रीपादांनी आपल्या आत्मशक्तीद्वारे योगाग्नी प्रज्वलित केला। या योगाग्नीतून दिव्य कांतीची कन्यका बाहेर आली। मी बऱ्याच दिवसापासून ध्यानामध्ये श्रीपाद प्रभूंची बहीण वासवी कन्यका हिच्या दर्शनाचा प्रयत्न करीत होतो। काय माहीत तिने कधी मला ध्यानात दर्शन दिलेच नाही। मी अंबिकेला दंडवत केला। श्रीपाद प्रभू अतिशय प्रसन्न आणि आनंदी दिसत होते। वासवी माता श्रीपाद प्रभूंसारख्याच दिसत होत्या। त्यांना पाहून ते दोघे जुळे भावंडच असल्यासारखं वाटत होते। तर आता काय झालं, त्या दोघांनी जेव्हा स्नान केला त्यानंतर श्रीपाद प्रभूंनी आत्मशक्तीने एक योगाग्नी प्रज्वलित केला आणि त्या योगाग्नीमधून एक कन्या बाहेर आली। ती कन्या म्हणजे कोण, तर ती वासवी कन्यका म्हणजे श्रीपाद प्रभूंची बहीण असल्याचं इथे हे केलं। आणि ती वासवी कन्यकेचं बऱ्याच वेळा आपल्या पळणी स्वामींनी ध्यान करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते काही ध्यान करता आले नाही आणि त्यांना आज त्या वासवी मातेचे दर्शन पडले होते। आता कुरवपूर क्षेत्रात श्रीपाद प्रभू, वासवी माता आणि मी म्हणजे कोण, पळणी स्वामी, आमच्या तिघांशिवाय कोणीच नव्हते। श्रीपाद प्रभूंच्या लीला अनंत आहेत। मी मनामध्ये घिशीला नगरी कोठे असेल याचा विचार करीत होतो। मृत्यूनंतर शिवशर्मा त्याला सूक्ष्म शरीराने कशी तपस्या करेल, माझ्या शंका जाणून श्रीपाद श्रीवल्लभ म्हणाले, योगशक्तीविषयी कोणी कल्पनाही करू शकत नाही। दत्तप्रभूंचे योगमार्ग निराळे, नित्य, नूतन आणि अपूर्व आणि अचिंत्य आहे। काही वेळाने त्या योगाग्नीतून दिव्य प्रकाशासोबत एक दंपती अवतरित झाली। श्रीपाद प्रभूंनी सांगितले की ते वासवी कन्यकेचे माता पिता आहेत, कौसुंबी आणि कुसुमश्रेष्ठी आहे। वासवी माता काही वेळ ध्यानस्थ बसली, त्यानंतर त्या योगाग्नीतून नगरेश्वर स्वामी बाहेर आले। त्यानंतर विरूपाक्ष व 102 गोत्रातले गोमठ म्हणजे वैश्य ज्यांनी अग्निप्रवेश केला होता ते त्या अग्नीतून बाहेर आले। श्रीपादजी म्हणाले की विरूपाक्षाचा जन्म नंदीश्वराच्या अंशापासून झाला होता। नंदीश्वराने आपला अंश त्याच्यामध्ये प्रस्थापित केला होता। म्हणजे श्रीपादांनी तेव्हा सांगितले की जो विरूपाक्ष आहे त्याचा जन्म नंदीश्वराच्या अंशातून झालेला आहे। माझे आजोबा बापन्नावधानुलू यांनी सूर्यमंडळातून श्री क्षेत्र मल्लिकार्जुन लिंगामध्ये शक्तिपात केला होता। ते पूर्वी बृहतशिला नगरीचे राजगुरू, पूर्वजन्मी बृहतशिला नगरीचे राजगुरू भास्कराचार्य होते। आता बापन्नाचार्यांचा आता इथे अनेक व्यक्तींचा संबंध एका पाठोपाठ एक आल्यामुळे कदाचित आपला गोंधळ होऊ शकतो, त्यामुळे आपण फक्त हे वाचन करणार आहोत, त्याच्या जास्त खोलात जाणार नाहोत। जेव्हा त्याचा कुठे जास्त स्पष्टीकरण येईल तेव्हा आपण त्याचा संदर्भ किंवा ती कथा मी तुम्हाला समजावून सांगेन। तर आता बापन्नाचार्या वधानलू हे कोण होते, तर श्रीपाद श्रीवल्लभांचे आजोबा होते। त्यांनी काय केलेलं, सूर्यमंडळातून श्री शैल्य मल्लिकार्जुन लिंगामध्ये शक्तिपात घडून आणला होता आणि त्यांचा पूर्वजन्म काय होता, ते पूर्वी बृहतशिला नगरीचे राजगुरू भास्कराचार्य होते। ते ब्रह्मदेवाच्या अंशातून उत्पन्न झालेले होते। म्हणजे हे जे भास्कराचार्य होते ते ब्रह्मदेवाच्या अंशातून उत्पन्न झालेले होते। मी प्रत्येक श्रावण शुद्ध पौर्णिमेला माझी छोटी बहीण वासवी हिच्याकडून राखी बांधून घेण्यासाठी बृहतशिला नगरामध्ये अवश्य येतो। बेटा पळणी, माझ्या ब्रह्मलीला आणि कार्य
माझ्या ब्रह्मलीला आणि कार्य दुसरा कोणीही करू शकत नाही. तर श्रीपाद प्रभू असे म्हणतात, जे कार्य मी करतो आहे ते अन्य कोणीही करू शकत नाही. तुम्ही सिद्ध वैश्य म्हणजे जे अग्निकुंडातनं जे 102 गोत्रातले वैश्य बाहेर आले होते, वासवी माता आणि तिच्या आईवडिलांचे दर्शन करू शकलात. ते कठोर तुमच्या तपश्चर्या म्हणजे परिणिता स्वामींनी जी तपश्चर्या केली होती त्याच्यामुळेच ते त्या सगळ्यांचे दर्शन करू शकले. आणि ते पुढे म्हणाले, बघ कुरवपूर कसे महाप्रसादाप्रमाणे बदलत आहे. महाप्रासादाप्रमाणे म्हणजे एखाद्या मोठ्या राजवाड्याप्रमाणे बदलत आहे. आणि खरंच आश्चर्य घडले की पुढच्या क्षणात श्रीपाद प्रभूंनी ज्यांच्या संकल्पनाप्रमाणे महाप्रसादाची सृष्टी तयार झाली. आम्ही सर्व त्या प्रासादात रत्नखचित सिंहासनावर बसलेलो होतो. सर्व म्हणजे कोण? पळणीस्वामी. श्रीपाद प्रभू सांगू लागले, गोमठ वैश्य, गोमठ म्हणजे वैश्य 714 गौत्रिक आहेत, परंतु अंबिकेबरोबर फक्त 102 गोत्रिकांनीच अग्निप्रवेश केला. म्हणजे ही एक कथा आहे जिचा आता इथे संबंध येत नाही, पण कधीतरी अंबिकेने अग्निप्रवेश केला आणि तिच्यावर त्या 102 गौत्रिकांनी म्हणजे त्या 102 जोडप्यांनी त्या अग्नीमध्ये प्रवेश केलेला आहे. स्वरोचित मन्वंतरामध्ये परमेश्वराने 18 शहरे दिली होती. त्यात बृहत्शिला शहर हे मुख्य शहर होते. दत्तभक्तातील कोणीही बृहत्शिला नगरीतील अंबिका, नगरेश्वर व अन्य देवतांचे दर्शन घेतले तर त्यांना विशेष फळ प्राप्त होते. म्हणजे कुठेतरी आपल्या पृथ्वीत बृहत्शिला नगरी, आता ही बृहत्शिला नगरी म्हणजे कोणती, ती आता त्याचं नाव काय हे सगळं आपल्याला आत्ता मलाही ज्ञात नाही. पण इथे नगरेश्वर आणि अंबिका देवी, कारण का अंबिकेचा विवाह नगरेश्वरावर झाला होता, तर त्याच्यामध्ये त्या देवतांचे दर्शन जर कोणी घेतले तर त्यांना विशेष फळ प्राप्त होईल. जिथे दत्त नामस्मरण होते तिथे वासवी माता अदृश्य रूपाने असते. आता वासवी माता कोण हे आता आपल्याला कळलं असेल. तर वासवी माता म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंची बहीण. तर जिथे दत्त नाम होतं तिथे वासवी माता अदृश्य रूपाने वास करत असते आणि जिथे त्यांची सर्व मनोकामना पूर्ण करते. त्याचप्रमाणे जिथे वासवी मातेचे नामस्मरण होते तिथे दत्तप्रभू गुप्त रूपात हजर असतात. थोड्या नामस्मरणाने विशेष फळ प्राप्त होते. कृतयुगातील पुरुष सत्य आणि सिद्ध संकल्प होते. तर कसं दाखवलं, आता आपली 4 युग होते, त्यातलं पहिलं युग कोणतं? तर कृतयुग. कृतयुगातील पुरुष कसे होते? पुरुष सत्य आणि सिद्ध संकल्प होते. त्रेतायुगामध्ये यज्ञ याग मोठ्या तंत्रशास्त्राला विशेष महत्त्व होते. त्रेतायुगामध्ये यज्ञयाग याला मोठ्या प्रमाणात केले जातात. द्वापर युगामध्ये मंत्रशास्त्राचे वर्चस्व होते. या कलियुगामध्ये तंत्रशास्त्राला विशेष महत्त्व आहे. चैतन्याचा प्रसार म्हणजेच मंत्र होय. मंत्र म्हणजे काय? एखाद्या चैतन्याचा प्रसार म्हणजे मंत्र होय. मीच या संपूर्ण सृष्टीचे मूलतत्व आहे. आता इथे बघा, नीट ऐका. श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू काय म्हणतात, तर मीच या सृष्टीचे मूलतत्व आहे. 33 कोटी देवता आणि सगळे प्राणीमात्र व त्या कोट्यावधी ब्रह्मांडे माझ्यात अंतर्भूत आहेत. म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांमध्ये 33 कोटी देवता, सगळे प्राणीमात्र आणि कोट्यावधी अशी ब्रह्मांड त्यांच्यामध्ये अंतर्भूत झाले. ते माझ्यामुळेच चैतन्यदायी होऊन माझ्या अंशाद्वारे भिन्न भिन्न शक्तींनी परिपूर्ण असतात. सगळ्या नद्यांची गती समुद्राकडे येते. त्याचप्रमाणे कोणत्याही देवतेची आराधना केली तरी ती माझ्याकडे येते. माझे आराधना केल्यास सर्व देवतांची आराधना केल्याचे फळ मिळते. म्हणजे बघा, आपण जेव्हा वेगवेगळ्या देवांचे, प्रत्येकाचे पूजनीय देव असे वेगवेगळे असतात, पण आपण जेव्हा कोणत्या वेगवेगळ्या देवांची जरी पूजा केली तरी ती दत्तप्रभूंपर्यंतच पोहोचते. आणि जर आपण दत्तप्रभूंचीच आराधना केली तर सर्व देवतांची आराधना केल्याचे फळ मिळते. माझ्या परब्रह्मतत्वातून बाहेर पडून जगामध्ये वावरणारा अन्य कोणी नसून माझेच प्रतिबिंब असते. मी आणि माझे प्रतिबिंब यामध्ये काहीच फरक नाही. मीच आदी पराशक्तीच्या रूपात विद्यमान आहे. आता इथे हे महत्त्वाचं वाक्य आहे का, मीच आदी पराशक्तीच्या रूपात विद्यमान आहे. म्हणजे दत्तप्रभूच आदी पराशक्तीच्या रूपात विद्यमान आहे. परातत्व हे स्त्री पुरुष तत्वाच्या पलीकडचे आहे. म्हणजे जे परातत्व आहे, जे मूळ तत्व आहे ते स्त्री पुरुष यांच्या पलीकडचेच आहे. पुरुष तत्वातील मला दत्त म्हणतात. जेव्हा ते तत्व पुरुष रूपात असते तेव्हा त्याला काय म्हणतात? दत्त म्हणतात. आणि स्त्री रूपात आदी पराशक्ती म्हणतात. म्हणूनच वेदशास्त्र पंडित म्हणतात, श्रीकृष्ण श्यामला देवी श्रीरामो ललिता अंबिका. माझ्या स्थूल शरीरातील किरणे या सर्व जगांचा
ना पवित्र करतात. आता जेव्हा मी माझ्या स्थूल शरीराने विहार करतो तेव्हा माझे सूक्ष्म शरीर सारी पृथ्वी, माझे कारण शरीर करोडो ब्रह्मांड आच्छादून असते आणि माझे कारण शरीर सच्चिदानंद स्वरूपी आहे. आता शरीराचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. इथे कोणतं, तर एक सूक्ष्म, एक स्थूल, एक कारण आणि एक महाकारण, 4 प्रकारचं. आता हा जो भाग आहे हा आपल्या सामान्य माणसांच्या डोक्यावरनं जाणार आहे, त्यामुळे इथे आपण खोलात न जाता फक्त वाचून पुढे जाणार. एकाच वेळी माझ्या 4ही शरीरांमध्ये माझे चैतन्य वाहत असते. जप, तप, योगक्रिया, अन्नपूजांद्वारे मला कोणीही प्रसन्न करू शकत नाही. केवळ माझ्या अनुग्रहानेच ते मला प्राप्त करू शकतात. जे पुण्यात्वे माझ्यामध्ये लीन झालेले आहेत तेही माझ्या संकल्पनानुसार वेळ पडल्यास स्थूल शरीरात अवतरित होऊन माझ्या आज्ञांचे पालन करतात. म्हणजे आता इथे आत्मा आणि परमात्मा, मोक्ष जो संदर्भ आपण म्हणतो, म्हणजे एक त्याचा हे आला की जेव्हा एखाद्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो, काही वेळेला पुण्यकर्मामुळे एखाद्याला मुक्ती मिळते आणि तो जो मुक्त झालेला आत्मा असतो तो परमेश्वर चरणी विलीन होतो किंवा परमेश्वरामध्ये सामावला जातो. पण जेव्हा परमेश्वराची इच्छा असेल तेव्हा त्या आत्म्याला पुन्हा स्थूल शरीर धारण करावे लागते आणि पृथ्वी तलावर यावे लागते. आणि असेच हे स्थूल शरीर धारण करून जेव्हा ते आत्मे परमेश्वरी लीलेने जेव्हा पृथ्वी तलावर येतात तेव्हा आपण त्यांना अवतार किंवा सत्पुरुष, सद्गुरू असे म्हणतो आणि असे घडत राहते. ते पण ह्या सगळ्यामागे फक्त दत्तप्रभूंची इच्छा आहे आणि हा विषय तसं समजण्यास फार गहन आणि फार कठीण आहे. आपल्यासारख्या सामान्य माणसांना कळण्यासारखा नाही. तरी पण या चरित्रामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे, तर तो तसाच न सोडता निदान वाचून तरी आपण पुढे जाऊया. आता परब्रह्मतत्व, माझे शक्ती स्वरूप अनघालक्ष्मी आहे, जी त्रिशक्ती रूपिणी आहे. ती माझ्या शरीराच्या डाव्या बाजूला विराजमान आहे. दक्षिण बाजूला त्रिगुणात्मक त्रैमूर्ती स्वरूप आहे. सारी सृष्टी माझ्यातच सामावलेली आहे. सृष्टी, स्थिती, लय, तिरोधान, अनुग्रह कार्य सतत होतच असतात. प्रत्येक पदार्थ घनीभूत अक्षर स्वरूप आहे आणि त्याच्या प्रत्येक अक्षर स्पंदनमय आहे. सर्व अक्षरे मंत्रस्वरूप आहेत. महासरस्वतीचे रूप हे स्पंदनशील नादस्वरूप आहे. महालक्ष्मीचे रूप घनीभूत शक्ती आहे. तिच्यातील निक्षिप्त स्वरूप महाकालीचे रूप आहे. म्हणजे या महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी ह्या सगळ्या अनघालक्ष्मीमध्ये सामावलेल्या आहेत आणि त्या दत्तप्रभू त्रिशक्तीरूपिणी अनघालक्ष्मी ही त्या श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंच्या डाव्या बाजूला आहे. तर त्रिगुणात्मक त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश हे सुद्धा त्यांच्या दक्षिण बाजूला आहेत, असा इथे उल्लेख आलेला आहे. आता शक्ती हे जगन्मातेच्या अपार करुणेचे, तर शाक्त हे जगतपित्याच्या कठोर दिव्य न्यायाचे प्रतीक आहे. माझे पितृस्वरूप अतिशय निष्ठुरपणे अशी आज्ञा देतं की आपापल्या कर्माची फळे भोगलीच पाहिजेत. तर माझे मातृस्वरूप दीन आणि शरणागत भक्तांना दया आणि करुणा दाखवणारी प्रेरणा देतं. मुलांनी कितीही चुका केल्या तरी आईच्या दृष्टीला त्या कमी दिसतात, पण एखादे चांगले काम केले तर मात्र ती मोठे बक्षीस देते. माझे मातृस्वरूपही तसेच आहे. समस्त सृष्टीची माता, पिता, गुरु मीच आहे. वासवी माता माझी बहीण कशी, हीच शंका तुला आहे ना? मग मी ती दूर करू इच्छितो. जेव्हा मी अत्री आणि अनुसया यांच्या पुत्ररूपाने जन्म घेतला तेव्हा मला पाळण्यात झुलविताना अनुसया माता विचार करू लागली की मी फक्त पुरुष संतान असल्याने मनाचे समाधान होत नाही. मग एक गोड परीसारखी हुबेहूब दत्तांसारखी दिसणारी मुलगी झाली असती तर किती आनंदची गोष्ट होईल. अनुसया माता महापतिव्रता स्त्री होती आणि तिची इच्छा तीव्र होती, त्यामुळे ती लगेच पूर्ण झाली. जेव्हा पाळणा पुढे जायचा तेव्हा बाळ दत्त स्वरूपात आणि परत येण्याच्या वेळेला वासवी रूपात दिसू लागले. माता विचारात पडली की हे स्वप्न आहे की वैष्णवी माया. एवढ्यात अत्री महर्षी तेथे आले व त्यांनी सांगितले, अनुसये, आपण त्रिगुणात्मक त्रैमूर्तीच्या मूलतत्वाचे रूप कसे असेल या विचाराने कठोर तपस्या केली. त्याचे फलस्वरूप म्हणजेच दत्तप्राप्ती होय. यावरून असे कळले की गुरुस्वरूप हेच त्रैमूर्तीचे मूळ रूप आहे. होय, हेच श्रीमन नारायण स्वरूपही आहे. या स्वरूपामध्ये
जर स्त्री रूप धारण केले तर आदिशक्ती कन्यका ही दोघेही ही सृष्टीच्या आरंभापासून भाऊ बहीण आहेत. वा केवढा महान विषय. अनुसूया माता आणि अत्री महर्षी थोडा वेळ ध्यानस्थ बसले. ध्यानामध्ये त्यांना माझ्या यथार्थ रूपाचे ज्ञान झाले. तेच अंबिकेचे रूप असल्याचे त्यांना समजले व हे रूपच माझ्या भविष्यातील श्रीपाद श्रीवल्लभ अवताराच्या आधी योगमायेच्या रूपात अवतरित होण्यासाठी वासवी कन्यकेचे रूप धारण करणार असल्याचे त्यांनी जाणले. अत्री आणि अनुसूया यांच्या इच्छेनुसार आम्ही वेगवेगळे रूप धारण केले. तेव्हा अंबिकेने मला राखी बांधली. त्या दत्तात्रयांचे रूप कलियुगातील श्रीपाद श्रीवल्लभांचे रूप होते. दत्तांच्या सर्व अवतारातील हा पहिला अवतार होता. तो गुप्त ठेवला जाईल. आधी पराशक्तीच्या सर्व अवतारांच्या आधी अंबिका ज्या रूपामध्ये होती ते रूप म्हणजे कन्याकांबा होय. तेही अग्नितत्वामध्ये गुप्त ठेवले गेले. देवधर्म मानवधर्मापेक्षा वेगळे असतात. महापुण्यवान असलेले फक्त अंबिकेचे दिव्य मंगल रूप पाहू शकतात. काही हेतूने मी आज आपणा सर्वांना बोलावले आहे. मी नाव व रूपाला बांधील नाही, परंतु नाव व रूपाशी अतीत आहे, कारण मी अनंत चैतन्य स्वरूप आहे. मी या माझ्या चैतन्य सागरामध्ये लहरीशिवाय स्थायी रूपात राहू इच्छितो. साकार आणि निराकार कोणत्याही स्थितीमध्ये मला फरक पडत नाही. आजही मी जे रूप गुप्त ठेवू इच्छितो त्यांनी वासवी मातेला विचारले, माते वासवी, आपली इच्छा काय आणि मत काय आहे? दिव्य मंगल रूपिणी वासवी मातेने प्रार्थनापूर्वक नजरेने पाहत उत्तर दिले, प्रिय भाऊराया, जर आपणास चंचल लहरीच्या रूपात आणि निराकार रूपात काही फरक पडत नसेल तर आपण या कल्याणकारी या अशा श्रीपाद श्रीवल्लभ रूपात अधिक काळ राहा. त्यावेळी ह्या रूपात तुम्ही गुप्त व्हाल तेव्हा खऱ्या साधकांना आपल्या या रूपाचे दर्शन होईल असा वर देऊन अनुग्रहित करा. आपले हे रूप आपण असे गुप्त ठेवा की कोणीही कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वेळी स्थूलदृष्टीने आपणास पाहू शकणार नाही. जर तुम्ही पुन्हा अवतार घेणार असाल तेव्हा दुसऱ्या रूपात येऊ शकता. जेव्हा ते शरीर समाधीस्थ होईल तेव्हा समाधीद्वारे आपल्या भक्तांची मनोकामना पूर्ण करू शकाल. समस्त कल्याणकारी गुणांनी युक्त आहे वासवी अंबिके, तुझी इच्छा पूर्ण होईल. मी आणखीन 14 वर्षे या शरीराला 30 वर्षे होईपर्यंत श्रीपाद श्रीवल्लभ रूपात राहून नंतर गुप्त होईन. त्यानंतर समाधी संन्यास धर्माच्या उद्धाराच्या निमित्ताने नृसिंह सरस्वती या नावाने जन्म घेऊन त्या अवतारात 80 वर्षे राहीन. नंतर कर्दळीवनात 300 वर्षे घोर तपोनिष्ठेत राहून प्रज्ञापूर म्हणजे अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ या नावाने अवतार धारण करीन. अवधूत आणि सिद्धपुरुषाच्या रूपाने अपरिमित अशा दिव्य गुणांनी अगाध लीला चमत्कार करीन, असे माधुर्यपूर्व व्यक्त श्रीपादांनी केले. म्हणजे आता श्रीपाद श्रीवल्लभांनी पुढे घडणाऱ्या घटना कशा घडणार ते वासवी अंबिकेला तसे सांगितले. परदेशी व्यक्ती स्वामी अनुग्रह व नामकरण. आज जरा थोडंसं आपण जास्त हे करणार का वाचणार आहोत, कारण का कठीण भाग तेवढा वाचून काढणार आहोत आणि सोपा भाग किंवा ज्याचा खरंच आजच्या युगाशी कलियुगाशी संबंध आहे अशा काही घटनांचं तेव्हा वर्णन केलं होतं. आता ते इथे पुढच्या भागात येणार आहे आणि आपल्या ह्याच्याकडे कोण कोण जोडले गेलेले जपामध्ये त्यांनाही काही गोष्टी कळण्यासारख्या आहेत म्हणून मी हे करतो आहे. आता काही वेळ ध्यानस्थ झाल्यावर श्रीपाद प्रभूंनी विरूपाक्षाला बोलवले आणि म्हणाले, बाळ विरूपाक्ष, एक गोरा माणूस अनेक संकटांचा सामना करीत माझ्या दर्शनासाठी कुरवपूरला आला आहे. हा स्वर्णमय दिव्य प्रासाद इतर कुणाच्या दृष्टीस पडत नाही म्हणून तो मला शोधत इथे तिथे भटकत आहे. तू जाऊन त्याला इथे घेऊन ये. एवढ्या लांब या लहान व अपरिचित द्वीपावर हा कसा आला या विचाराने मी सुन्न झालो. कारण का एक गोरा माणूस म्हणजे परदेशी माणूस तिथे आलेला आहे आणि तो तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभांनी विरूपाक्षाला बोलवलं आहे आणि त्याला आज्ञा दिली की त्या माणसाला घेऊन ये. कारण का तो प्रासाद फक्त कोणाकोणाला दिसत होता? पळणीस्वामी श्रीपाद श्रीवल्लभ यांनाच दिसत होता. विरूपाक्ष त्याला घेऊन आला. श्रीपादजींना पाहताच तो त्यांच्या चरणावर पडून हमसून रडू लागला. प्रभूंनी त्याला मोठ्या प्रेमाने उठवले व त्याच्या नेत्राद्वारे करुणामृत वाहू लागले. अनंत शक्ती आणि अनंत प्रेम या दोघांचे निराळे मिश्रण त्याचे रूप आहे. कोट्यावधी मातांच्या प्रेमापेक्षा अधिक प्रेम
त्यांच्या मनात आहे. श्रीपाद प्रभूजींनी जॉन म्हणून हाक मारली आणि बोलवले. आता बघा हा तो व्यक्ती जो आला होता त्याचं वर्णनही तसंच केलेलं आहे की एक गोरा माणूस म्हणून दर्शनासाठी आला. आता तो जॉन होता. आता जॉन म्हणून हाक मारली. त्याच्या नजरेत नजर मिसळून ते त्याच्याकडे पाहत होते. जणू काही नेत्रदीक्षाच देत होते. त्याच्या भूमध्यामध्ये त्यांनी स्पर्श केला. त्या पवित्र स्पर्शाने त्याला दिव्य अनुभूतीचा प्रत्यय आला. तिथे असलेल्या सगळ्यांना आकाशात पाहण्यास सांगितले. डोळे दिपवणाऱ्या प्रकाशाने आकाशात देवनागरी लिपीमध्ये एक मोठी संख्या दिसू लागली. ती चित्रगुप्ताची ज्ञानसंख्या होती. आता सगळ्यांना आकाशामध्ये एक मोठी संख्या दिसली आणि येणाऱ्या शतकामध्ये या संख्येला फार महत्त्व येईल अशी ती संख्या होती. तर काय महत्त्व असेल काय ते पुढे गूढ असेल, पण संख्या मी वाचल्यानंतरसुद्धा कळणार नाही, कारण काही संख्या खूप मोठी आहे. तरी पण वाचूया आपण. एक ईश्वरी लीला पण ना अगाध असतात. आता आम्ही नेमकी ही संख्या वाचली त्यावेळेला इथला व्हिडिओ संपला होता आणि रेकॉर्डिंगचा ऑडिओ थांबला होता. त्यामुळे एवढी मोठी संख्या वाचूनही ती तुमच्यापर्यंत पोचली नाही. कदाचित ही श्रीपाद श्रीवल्लभांची लीला असेल. तर ही संख्या म्हणजे विश्वसंख्या होती. त्याचा अर्थ आणि अंतरार्थ फक्त पदार्थ विज्ञानामध्ये संशोधन करणाऱ्यांनाच त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार अवगत होईल. श्रीपादजी तेलुगू भाषेमध्ये बोलत होते आणि ते जॉनला समजत होते. तर संवाद बघा कसं. श्रीपाद श्रीवल्लभ कोणत्या भाषेत बोलत होते? तेलुगू. ते जॉनला संबोधत होते. तो जर्मन भाषेमध्ये बोलत होता आणि श्रीपादजी तेलुगू भाषेमध्ये उत्तर देत होते. किती अजब गोष्ट आहे. त्यांच्या सहवासातील प्रत्येक क्षण आणि एक नवीन अनुभव होता, एक नवीन अनुभूती होती. सर्व प्रकारचे ज्ञान विज्ञान यांच्या अधीन होते. श्रीपादजींनी आम्हाला सांगितले, मी तेलुगूमध्ये बोलत आहे तरी जॉनला जर्मन भाषेमध्ये समजत आहे. माझी प्रत्येक गोष्ट जर्मन भाषेत अनुवादित होऊन त्याला ऐकू येत आहे. माझ्या भक्तांसाठी मी काहीही करू शकतो. असे कोणतेच काम नाही जे मी करू शकत नाही. असे कोणतेही ओझे नाही जे मी उचलू शकत नाही आणि अशी कोणतीच समस्या नाही ज्याचे मी निरसन करू शकत नाही. सर्व धर्म सोडून मन वाक्य आणि कर्माद्वारे जो माझ्यावर अतूट विश्वास करतो तो धन्य होतो. जेव्हा माझ्या वात्सल्य प्रेमाचा तुमच्यावर वर्षाव होऊ लागतो तेव्हा निसर्गातील सर्व शक्ती तुमच्यासाठी श्रेयोदायक स्पंदने उत्पन्न करतात. हे माझे वचन आहे. या 14 भुवनांमध्ये अशी कोणतीही वस्तू नाही की जी मला प्राप्त करावयाची नाही. आपले धर्मपालन करताना तुम्ही जर माझे स्मरण करीत असाल तर तुमच्या वाटेमध्ये मी फुलांचा वर्षाव करेन. मी प्रेमळ आहे. प्रेमानेच मला तुम्ही ओळखू शकाल आणि जिंकू शकाल. ध्रुवाची महानता तसेच यशूच्या जन्माचा खुलासा देताना प्रभू म्हणाले, सप्तमहर्षी मंडळांमध्ये ध्रुव मुख्य आहे. ध्रुवाने स्वतःचे अढळपद कसे मिळवते तुम्ही जाणून घेतले पाहिजे. आपल्या पित्याच्या मांडीवर बसण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने श्रीमन्नारायणाची तपस्या केली. श्रीमन्नारायणाच्या दर्शनाने त्याला मनात ही इच्छा राहिली नाही. श्रीमन्नारायणाने त्याला अढळ असे ध्रुवपद दिले. तेवढेच नाही तर त्याला आपल्या मांडीवर बसविले. त्या निरागस बाळाला तो आपल्या पित्याच्या प्रेमासाठी व्याकुळ होता. त्याला पित्याचे प्रेम आणि स्नेह दिला. आता आपल्याला ध्रुव ताऱ्याची कथा म्हणजे आपला आकाशातला जो ध्रुव तारा आहे त्याची कथा सगळ्यांनाच माहिती आहे की ध्रुव जे बाळ होता त्याला आपल्या पित्याच्या मांडीवर बसायचे होते आणि त्याची सावत्र काही त्याला बसू देत नव्हती. मग त्यांनी नारायणाची तपश्चर्या केली आणि नारायणांचे त्याला दर्शन झाले. त्यावेळेला तो त्याला काय म्हणाला की हे देवा नारायणा, मला अढळ असे पद द्या जे मातेने माझ्या पित्याच्या मांडीवर मला उठवले. तर तूच माझा परमपिता हो आणि तू मला बसण्यासाठी जागा दे. आणि त्याप्रमाणे प्रभूंनी श्रीमन्नारायणांनी त्यांना आपल्या मांडीवर बसवले आणि त्याला पिता प्रेमासाठी व्याकुळ होता त्या पित्याचे प्रेम आणि स्नेह दिला. आणि आता पण कसे अगदी धर्म हा माझा धर्म नाही तो माझा धर्म असं करत असतो, पण यामध्ये धर्माच्या पलीकडचाही सिद्धांत इथे सांगितला गेला आणि ते ऐकल्यावर आपल्याला सुद्धा आश्चर्यच वाटणार आहे. तर पुढचा भाग आपण वाचूया. कलियुगामध्ये ध्रुवच यशू आहे. कलियुगामध्ये ध्रुवाने यशू प्रभूंच्या नावाने जन्म घेतला. त्यांनी देवालाच आपला पिता मानले. ज्या भावाने तुम्ही मला पुजता त्या भावाने
मी तुमच्याजवळ येतो. श्री वासवी अंबिकेने मारिया नावाच्या पवित्र आत्म्याला आपली शक्ती दिली. मरिया जेव्हा कन्या होती त्यावेळी ध्रुवाने येशूच्या रूपात जन्म घेतला. येशू प्रभूंचा जन्म माता पित्यांच्या संयोगातून झालेला नाही. येशू वारंवार आपल्या ज्या पित्याबद्दल सांगत असतात ते वासविका अंबिकेचे प्रभू श्रीपाद श्री वल्लभच आहेत, जे आपल्यासमोर उपस्थित आहेत. हे सिद्ध वैश्यमुनींनो, आपण माझी बहीण वासविके अंबेच्या समोर वेदगान करा. आपला पवित्र वेद पठणाने येणाऱ्या शतकात येणाऱ्या अडचणींपासून मानवाला वाचू शकता. वासविके अंबिकेप्रमाणे नगरेश्वरांना पण वेदघोष अतिशय प्रिय आहेत. हा गोरा माणूस पुढील जन्मी हिमालयातील वेद पंडित व सद्ब्राह्मण परिवारात जन्म घेईल. नंतर तो योगी म्हणून शंबला गावी पोचेल. आपण सर्व पवित्र वेदघोष करून वायुमंडळातील दुष्ट शक्तींना पळून लावा. सिद्ध वैश्यमुनींचा वेदपाठ समाप्त झाला. त्यानंतर वासवी कन्यका अंबिका, नगरेश्वर, कुसुमश्रेष्ठी दंपती श्री सिद्ध वैश्यमुनी अग्निकुंडात प्रवेश करून अंतर्धान पावले. श्रीपाद प्रभूंनी ज्यांनी जॉनला आशीर्वाद दिला. जॉन म्हणाला, श्रीपादजींचे जीवन चरित्र ग्रंथस्थ केले तर किती बरे होईल. स्वामी म्हणाले, येणाऱ्या शतकामध्ये श्रीपाद श्री वल्लभांच्या चरित्रामध्ये जर्मन भाषेमध्ये अनुवाद केला जाईल. नंतर जॉनला निरोप देऊन मला स्थूल शरीरात प्रवेश करण्याची आज्ञा स्वामींनी स्वतः दिली. प्रयाग संगम तीर्थामध्ये स्नानासाठी अंतर्धान पावले. आज शुक्रवार 25/5/1336 शुक्रवार परमदिवस आहे. बेटा शंकरा, ध्यानामध्ये तुझी अनुभूती कशी होती? तर आता बघा, आता आपण काय पाहिलं या कथेमध्ये, जेव्हा पळणीस्वामी ज्या तारखेचं महत्त्व आणि ती तारीख अजूनसुद्धा सुरू आहे, जिथे श्रीपाद श्री वल्लभांनी पळणीस्वामींना एका अग्निकोंडातून वासविका अंबिकेचे दर्शन घडवून आले. वासवी अंबिकेचे दर्शन झाल्यानंतर मग त्यांना तिथे नगरेश्वर, त्यांचे मातापिता हे सगळ्यांचं दर्शन झाले. जॉनही तिथे परदेशावरून आला आणि त्यांनी श्रीपाद श्री वल्लभांबरोबर जर्मन भाषेतनं संवाद साधला. त्यावेळेला प्रभूंनी सांगितलेली एक विशेष कथा म्हणजे बघा, आता आपल्या जपामध्ये अनेक लोक जोडलेले आहेत. आता आपल्याकडे लोपेसताईसुद्धा आहेत. आता त्यांच्यासाठी हा खास भाग आहे की कलियुगामध्ये ध्रुवानेच, आपल्या ध्रुवताऱ्यानेच येशू प्रभूंचे नावाने जन्म घेतला आणि ही देवलीलाच आहे. त्यांनी आणि येशूंनी आपल्या म्हणजे त्यांनी देवाला, जसं ध्रुवताऱ्याने देवाला, त्याला काही पित्याचं प्रेम मिळाले नाही, पण त्यांनी पिता कोणाला मानले? देवालाच पिता मानले. आणि ज्याला पिता मानले तो देव म्हणजे कोण? तर श्रीपाद श्री वल्लभ प्रभू किंवा दत्तप्रभूच आहेत, असे इथे स्पष्ट उल्लेख केलेला आहे. त्यामुळे आपण उगाच धर्मावरून ह्याच्यावरून आपण भांडत बसलो तरी परमेश्वरी स्वरूप हे कोणत्याही रूपात कधीही जन्म घेऊ शकते. आणि इथे स्पष्ट म्हटलेले आहे की येशू प्रभूंचा जन्म हा मरियेच्या पोटी झालेला होता. आणि मरिया म्हणजे जिला आपण आता मदर मेरी म्हणतो, आता त्यांना वासव कन्यकेने त्या आत्म्याला आपली शक्ती दिलेली होती आणि त्याच्या पोटी तो येशू प्रभूंचा अवतार झाला. म्हणून येशू प्रभू नेहमी म्हणतात ना, मी परमपित्याचा, जर तुम्ही कुठेही उल्लेख बघितला तर येशू हे नेहमी म्हणतात की मी परमात्म्याचा पुत्र आहे. त्यांनी कधी असं म्हटलं नाही की मी प्रेषित आहे किंवा मी दूत आहे. परमपित्याचा मी संदेश इथे प्रसार करण्यासाठी आलो. आणि किती अगाध लीला आहे बघा. हा परमपिता म्हणजे कोण? तर आपले दत्तप्रभूच आहे. म्हणजे दत्तप्रभूंच्या आज्ञेनुसार येशूचा जन्म होणार आणि हे भविष्य वर्तवले गेले. तुम्ही बघितलं ना, म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना, श्रीपाद श्री वल्लभ चरित्र जेव्हा तुम्ही वाचत जाल तेव्हा त्याच्यामध्ये भविष्यातल्या अनेक घटनांचे संदर्भ हे श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामध्ये आधीच आलेले आहेत आणि ह्या अशा ऐतिहासिक तारखेला या सगळ्या घटना घेरलेल्या आहेत. त्यामुळे येशूंचा पुढे जन्म होणार ते श्रीपाद श्री वल्लभ चरित्रात आधीच म्हटलेले होते. आणि त्यानंतर जे कोणी योगाग्नीतनं आलेले होते, वासवी माता, त्यांचे माता पिता, वैश्य, नगरेश्वर, हे सगळे त्या मध्ये परत सामावले गेले. आणि श्रीपाद श्री वल्लभांच्या आज्ञेनुसार पळणीस्वामी पुन्हा आले. तर त्यांनी शंकर भटांना प्रश्न विचारला, बाबा शंकरा, तुला काय अनुभव आला? आता हा जो सगळा अनुभव होता आतापर्यंत तो पळणीस्वामींचा होता. त्यांनी शंकर भटांना विचारलं की तुला काय अनुभव आला? तर शंकर भट त्यांचा अनुभव सांगितला.
स्वामी, मी माझ्या ध्यानामध्ये एक यवनवेशधारी संन्यासाला पाहिले. ते अल्लाह मालिक असे बोलत होते. ते एका निंबाच्या झाडाखाली बसले होते. त्यांचे वय साधारणतः 16 वर्षाचे होते. त्यांच्या दर्शनासाठी आलेल्या भक्ताला ते सांगत होते की मी नानकपंथी मुसलमान आहेत. तसेच दुसऱ्या भक्ताला सांगत होते की ते भारद्वाज गौत्रिक सद्ब्राह्मण आहेत. आणि कुणाला सांगत होते की माझे गुरुस्थान हे माझे गुरुस्थान आहे. तेथे गुरुवारी शुक्रवारी पूजा करणारे भाग्यवान आहेत. युवक संन्यासाला दर्शनामध्येच ध्यान संपले. मला तर श्रीपाद वल्लभांचे दर्शन झालेच नाही. ज्या कडुनिंब वृक्षाखाली यवन संन्यासी बसले होते तिथे लोक येऊन खणत होते. आत छोटीशी गुहा होती. चारी बाजूला दिवे प्रज्वलित होते. थोड्या वेळाने एक युवक संन्यासाने तेथे येऊन गुहेचे तोंड बंद केले आणि म्हणाले की ते त्यांच्या गुरुचे स्थान आहे. कोणीही ते उघडता कामा नये. माझ्या या ध्यानाच्या पाठी श्रीपाद श्री वल्लभजींचा काय संकल्प होता त्याविषयी मी अनभिज्ञ आहे. तर आता शंकर भटांना काय दिसले, आता थोड्याफार प्रमाणात तुमच्या लक्षात आलं असेल की त्यांना एक यवन म्हणजे एक यवन पुरुष दिसला. यवन वेशधारी, यवन म्हणजे आपल्या आताच्या भाषेत म्हणायचं तर मुसलमान, एक मुसलमान वेशधारी असा एक पुरुष 16-17 वर्षाचा पुरुष दिसला जो अल्लाह मालिक म्हणत होता. आता सगळ्यांनाच माहिती आहे अल्लाह मालिक कोण म्हणत होतं, त्यामुळे ते कोण असणार. पण त्यावेळेला श्रीपाद शंकर भटांना त्याचा फारसा काही खुलासा झाला नाही. त्यांना ते यवन वेशधारी यतीचे दर्शन झाले, पण त्यांना श्रीपाद प्रभूंचे दर्शन झाले नाही आणि त्यांना त्या घटनांचा काही उलगडा झाला नाही. तेव्हा ते पळणीस्वामींना म्हणाले मला ह्याचं काहीच कळलं नाही. तेव्हा यवनाचा पूर्ववृत्तांत. श्रीवल्लभजींची तत्त्वे अचिंतनीय आहेत. त्यांच्या लीला कशा प्रकारे असतील ते सांगणे कठीण. जगातील सर्व धर्म संप्रदाय आणि नियमांचा समन्वय साधून त्यांना सनातन धर्मात संमिलन करणे हा त्यांचा संकल्प आहे. आता बघा, आपण जेव्हा येशूंचा उल्लेख आला तेव्हा आपण ख्रिश्चन धर्म किंवा आत्ताचा जो ख्रिश्चन धर्म आहे त्याचा उल्लेख आला. आता इथे यवन म्हणजे मुसलमान धर्माचा मुस्लिम धर्म जो आहे त्याचा उल्लेख आला. म्हणजे श्रीपाद प्रभूंचा किंवा श्रीवल्लभांचा संकल्प काय आहे तर जगातील सर्व धर्म संप्रदाय यांचा नियमांचा समन्वय घालून त्यांना सनातन धर्मात संमिलन करणे हाच त्यांचा संकल्प होता. कलियुगाच्या अंतापर्यंत सनातन धर्माची जगभर व्याप्ती वाढवणारे महापुरुष तेच आहेत. त्यांनी आपल्या तिन्ही रूपांचे विवरण जॉन जवळ केले. एक आहे यहोवा रूप, त्याचा अर्थ मी आहे. ते त्यांचे परब्रह्म स्वरूप आहे. दुसरे देवपुत्र येशूचे चैतन्य, ते विश्वामध्ये प्रतिबिंबित होते. आणि तिसरे परिशुद्ध चैतन्य, जे शांती आणि सुख प्रदान करणारे अग्नी अनुग्रहरूपी पवित्र स्वरूप आहे. ईसाई धर्माप्रमाणेच यवन धर्म दत्त तत्वाचा एक भाग आहे. महामती नावाचा महात्मा निराकार मखेश्वराचा भक्त होता. तो देवाला अल्लाह मानत होता. त्याने सप्तस्वर्ग पाहिले आणि अल्लाहचे दर्शन घेऊ इच्छित होता, पण त्याला आपले प्रतिबिंबच दिसले. तू ज्या यवन संन्यासाला पाहिलेस तो भारद्वाज गौत्रिक ब्राह्मण होता. लहानपणीच त्याचे आईवडील निर्वतले. एका मुसलमान बाबाने त्यांचे संगोपन केले म्हणून त्याला इस्लाम धर्माची माहिती आहे. एका हिंदू महात्म्याच्या संगतीमुळे हिंदू धर्माची ओळख झाली. वाराणसीमध्ये राहणाऱ्या एका थोर योग्याकडून क्रियायोग शिकला. याने श्री दत्तांच्या अवतारांमध्ये दर्शन घेऊन त्यांच्याकडे चांदीची नाणी मागितली. मात्र पात्र भरण्याचे नाव घेतच नव्हते. तेव्हा अवधूतांनी त्या पात्रात 2 खजूर घातले. यवन बाबा खुश झाले. त्यामुळे दत्त चैतन्याने त्यांच्या शरीरात प्रवेश केला व तो घिशीला नगरीत गेला. ते अरण्य प्रदेशातील छोटे गाव होते. जेव्हा ते पूर्ण जंगल होते तेव्हा श्रीपाद तेथील शिळेवर बसून ध्यानमग्न होते. जो कोणी त्या शिळेवर ध्यानस्थ बसेल त्याला अद्भुत फळाची प्राप्ती होईल. कडुलिंब वृक्षाखाली जी गुहा पाहिली तेथे श्रीपादजींनी 12 वर्षे तपश्चर्या केली. त्या 12 वर्षाच्या तपस्येमुळे त्यांना 12,000 वर्षे तपस्या केल्याचे फळ मिळाले. त्यांच्या शरीराचे वय 12,000 वर्षे झाले. त्यामुळे त्या गुहेमध्ये जी जागा नव्हती अशी जागा नव्हती जिथे त्यांच्या जटांचे केस पडलेला नसेल. त्यांच्या भुवया अतिशय दाट झाल्या होत्या. मोठ्या मुश्किलतेने भुवया उचलून डोळे पाहावे लागत असे. श्रीपाद श्रीवल्लभांनी आपल्या तपश्चर्येचे फळ त्या यवन बाबाला दान दिले.
4 वर्षाचा असल्यापासून त्याने तपस्येला सुरुवात केली आणि जेव्हा तो 16 वर्षाचा झाला तेव्हा त्याची तपस्या पूर्ण झाली. मी ज्या घटनांबद्दल बोलत आहे, ह्या सगळ्या घटना येणाऱ्या शतकामध्ये घडणार आहेत. त्या वर्तमान काळातल्या घटना नाहीत. श्रीपाद श्री वल्लभजी नृसिंह सरस्वती रूपात अवतार घेतील अशा आणि 80 वर्षापर्यंत त्या रूपात राहतील. नंतर गुप्तपणे कर्दळीवनात जाऊन 300 वर्षे तपश्चर्या करतील. त्यानंतर प्रज्ञापुरात स्वामी समर्थ या नावाने राहून श्रीशैल्याच्या मल्लिकार्जुन लिंगामध्ये एकरूप होऊन जातील. हा यवन संन्यासीसुद्धा वृद्ध होईल व आपले चैतन्य त्याच्या शरीरात घालून ते स्वतःसारखा महान करतील. आता बघा काय उल्लेख आलेला आहे. हा यवन संन्यासी. आता हा यवन संन्यासी म्हणजे कोण असेल ते आतापर्यंत तुम्हाला लक्षात आहे. हा यवन संन्यासी म्हणजे शिर्डीचे आपले साईबाबा आहेत, त्यांचा उल्लेख आलेला आहे. आणि ही सगळी घटना भविष्यात घडणारी घटना इथे सांगितलेली आहे. आता भविष्यात घडणारी घटना सांगितलेली असली तरी त्याच्यामध्ये आता आपल्याला प्रत्येकाला प्रश्न असतो की साईबाबा नक्की कोण होते आणि ते हिंदू होते की मुसलमान होते. हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो आणि त्याचे इथे स्पष्टीकरण या कथेमध्ये आलेले आहे की त्यांचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबात, ते भारद्वाज गोत्रीय ब्राह्मण होते. पण लहानपणीच त्यांचे आईवडील वारले. आईवडील वारल्यानंतर एका मुसलमान बाबाने त्याचे संगोपन केले. म्हणजे साईबाबांना कोणी वाढवलं तर मुसलमान बाबाने, म्हणून त्यांना इस्लाम धर्माची माहिती झाली. एका हिंदू महात्म्याच्या संगतीमुळे त्यांना हिंदू धर्माची ओळख झाली. वाराणसीमध्ये राहणाऱ्या एका थोर योगाकडून ते योगक्रिया शिकले, असं सगळा उल्लेख आला. आणि जेव्हा श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंनी घिशाला नगरीमध्ये त्या गुहेमध्ये बसून त्या अरण्यामध्ये, म्हणजे शिर्डीमध्ये जेव्हा ते पूर्ण अरण्य होतं, छोटंसं गाव होतं अगदी, तेव्हा त्यांनी तिथे त्या शिरेवर बसून तपश्चर्या केली आणि आपल्या तपश्चर्येचे जे काही सर्व पुण्यकर्म आहे ते त्यांनी त्या बाबांना, यवनी बाबांना म्हणजे साईबाबांना दिले. पण ही घटना भविष्यात घडणारी, कारण का श्रीपाद श्री वल्लभांचा जेव्हा अवतार झाला तेव्हा साईबाबा अवतरलेच नव्हते. पण त्यानंतर पुढचा उल्लेख कसा आलेला आहे की जेव्हा श्रीपाद श्री वल्लभ त्यांचा अवतार संपवतील आणि ते नंतर पुढे नृसिंह सरस्वती म्हणून अवतार घेतील, त्यानंतर ते स्वामी समर्थ हा म्हणून अवतार घेतील. आणि स्वामी समर्थ म्हणून जेव्हा ते अवतार घेतील आणि ते अवतार कार्य संपवताना ते आपली शक्ती साईबाबांना देतील. म्हणजे कुठेतरी स्वामी चरित्रात जो तुम्ही उल्लेख वाचला असेल की स्वामींनी शिर्डीच्या साईबाबांना सुद्धा प्रकाशात आणण्याचे काम स्वामींनी केले. ही कितीतरी नंतरची भविष्यामध्ये बघा 300 वर्षाचा काळ स्वतः नरसिंह सरस्वती तपश्चर्येसाठी गेले आणि त्यानंतर त्यांनी स्वामी अवतार घेतला. म्हणजे कितीतरी मोठ्या कालावधीनंतर कधीतरी साईबाबांचा पुढे अवतार झाला आणि त्या अवताराला सगळी शक्ती ही स्वामी समर्थांनी दिलेली. म्हणजे सगळ्या घटना एकमेकांशी कशा जोडलेल्या आहेत त्या बघा. त्यामुळे श्रीपाद श्री वल्लभ चरित्र खरंच अद्भुत आणि आपल्याला काही वेळा समजतं आणि काही वेळेला समजत नाही अशा स्वरूपातले आहे. कळलं म्हणजे साईबाबांना प्रकाशात आणण्याचे कार्यसुद्धा स्वामी समर्थ करणार आहेत. आपली शक्ती चैतन्य ते साईबाबांच्या शरीरात घालणार आहेत. आणि इथे साईबाबा नक्की कोण होते, हिंदू होते का मुसलमान होते, हा वाद आताही अनेक जण घालत असतात. तर ह्या वादाचं उत्तरसुद्धा तुम्हाला मिळालं असेल. पुढे पळणीस्वामी काय म्हणतात, प्रिय शंकरा, गुहेमध्ये जे 4 नंदादीप तू पाहिलेत त्यांमध्ये बसून श्रीपाद श्री वल्लभजी 12 वर्षे कठोर तपश्चर्या केली. संपूर्ण जगाची 16 भागात विभागणी करून ब्रह्माचे 4 पाद या प्रकारे सूचित केले. ब्रह्माच्या या 4 पादांचे प्रतीक असलेले 4 दीप हे आपल्या योगशक्तीने प्रज्वलित केले व ते तपश्चर्येत मग्न झाले. ब्रह्माचे 4 पाद म्हणजे प्राक, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या 4 दिशा पहिल्या पादाच्या दिकाला आहेत. तर उपासनेचे प्रकाश प्राप्त होतो. पृथ्वी, अंतरिक्ष, आकाश, समुद्र हे दुसऱ्या पादाच्या कला आहेत. आता हे थोडंसं आपणास कळण्यास कठीण आहे, पण जे काय उल्लेख आले ते आपण सगळे वाचून पुढे जाऊया. अनंत होऊन जिंकण्याची क्षमता प्राप्त व्हावी म्हणून अग्नी. पुढचा उल्लेख हा थोडा कठीण आहे, त्यामुळे तो आता आपण टाळून मी तुम्हाला त्याचा मतितार्थ त्यांनी पुढे असं सांगितलं आहे की दत्त हे या सगळ्या म्हणजे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या सगळ्या दिशांना व्यापून आहेत. 4ही दिशांना असे ते व्यापून आहेत. म्हणजे या सगळ्या दिशांची वस्त्र परिधान केलेले असे म्हणून त्यांना दिगंबर असे म्हटलेले आहे. दिगंबर या शब्दाचा अर्थ दिशांची वस्त्र
परिधान केले. म्हणजे दत्तांचे स्वरूपच एवढे मोठे आहे की ते या सगळ्या दिशांना व्यापून असे आहेत, असं त्याचा पुढे उल्लेख आलेला आहे. तर आतापर्यंत आपण ही कथा ऐकली, कारण का ही कथा मला आज जरा जास्त सविस्तरपणे सांगायची होती. त्यात आलेले सगळे उल्लेख, कारण का येशू ख्रिस्त आणि साईबाबा यांचा असलेला म्हणजे श्रीपाद श्री वल्लभांशी असलेला संबंध हा इथे स्पष्ट त्यावेळेला करण्यात आलेला होता तो, आणि आपल्याला जाणून घेण्यात. त्यामुळे आपण कोणत्याही धर्माचा किंवा कोणत्याही याचा द्वेष करू नये. जेव्हा आपल्याकडे एक खानताई म्हणून जेव्हा जप करायला लागलेल्या आणि त्यांचा जप एका स्त्रीने पाहिला आणि तिने मला मेसेज केला, ह्या पण आपल्याकडे जप करतात का? म्हटलं हो करतात ना. आता काही दिवसापूर्वी आपल्याकडे एक लोपेसताई म्हणून जॉईन झालेलं आहे. तर हे सगळे आपलेच लोक आहेत ना, कोणी परके नाहीत. आणि ते जे येशू ख्रिस्तांच्या जन्माची कथा आपण ऐकली, त्यांचा जन्म कसा झाला आणि ते कोण होते, तर येशू ख्रिस्त म्हणजे दुसरे कोणी नसून आपला जो पौराणिक कथेमध्ये ध्रुवचा उल्लेख झाला, त्या ध्रुवाने अंशरूपाने नंतर परमपित्याच्या आज्ञेने येशू ख्रिस्त म्हणून पृथ्वी तलावर जन्म घेतला. आणि तो नेहमी म्हणत असे, मी परमपित्याचा पुत्र आहे. म्हणजे तो परमपिता कोणतो? दत्तप्रभू. दत्तप्रभूंच्या आज्ञेनेच त्यांनी जन्म घेतला आणि त्यांनी धर्मप्रसाराचे, प्रेषिताचे काम केले. तसेच साईबाबा हे सुद्धा कसे जन्माला आले, ते तत्त्व ते कोणते होते आणि त्यांचं पुढे कसं त्यांनी तपश्चर्या केली वगैरे, आणि त्यांना स्वामींनी कशी आपली शक्ती दिली, याचाही उल्लेख इथे आलेला आहे. तर श्रीपाद श्री वल्लभांच्या लीला खरंच अशा अगम्य आणि आपल्याला कधीकधी न कळणार आहेत. पण कोणीतरी थोर महात्मा पळणीस्वामींसारखा जेव्हा येतो, तो शंकर भटांना ती माहिती देतो आणि शंकर भटांच्याद्वारे ती आपल्याला मिळते. श्रीपाद श्री वल्लभ चरित्र खरंच अगदी वाचलं की आपल्याला बऱ्याचशा गोष्टींचा उल्लेख आणि बऱ्याचशा गोष्टी कळत जातात. त्यामुळे सगळ्यांनी या श्रीपाद श्री वल्लभ चरित्राचं एकदा तरी वाचन करावं. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.